म्हटलं तुमचं? लता गावठी. कुठून आहात तुम्ही? शहापूर. शहापूर. हं. अच्छा. किती दिवस झाले तुम्ही इथं आला होता डॉक्टर शेख सर्व साहेबांकडे? मी 14 तारखेला आले होते. अच्छा. माझा पायाचा आणि ते प्रॉब्लेम होता. अच्छा. हं. तर किती बरा झाला तुम्ही? म्हणजे किती क्लिअर झाला? म्हणजे बऱ्यापैकी अर्धा त्रास माझा बरा झालेला आहे आणि पाय आहे का, पोटऱ्या जे पायाच्या होत्या त्या खूप कडक होत्या अशा. तर त्या नरम झाल्या माझ्या. अच्छा. आणि तुमचं पोट वगैरे साफ होत नव्हतं. हां. हे त्रास किती वर्षापासून होतं तुम्हाला? साधारण एक वर्षापर्यंत. 1 वर्षापासून. तुम्ही खूप काही हॉस्पिटल दाखवले असतील? दाखले ते आसपासचे जे दवाखाने ते दाखले त्यांचा फरक नाही पडला आम्हाला. अच्छा. तर इथं तुम्ही औषध घेऊन गेलेत. कोणतं औषध होतं? हे ज्यूस. हे पण होतं ना? अच्छा. आणि एक हेल्दी अमृत आर्क होता. तर तुम्ही जसं घेतलं तर कोणत्या दिवसापासून तुम्हाला रिझल्ट मिळायला सुरुवात झाली? मला दुसऱ्या दिवसापासून रिझल्ट मिळाला सुरुवात. काय रिझल्ट मिळाला? रिझल्ट म्हणजे माझे हातपाय जे गळत होते ते थांबले. अच्छा. आणि जे माझं पोट साफ होत नव्हतं ते साफ व्हायला लागलं. व्हेरी गुड. म्हणजे पोट साफ झालं, तुमचं हलकं बॉडी हलकी झाली असेल. हो. मग तुम्ही त्रास व्हायला म्हणून सांगितलं का नंतर? नाही. नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही स्लिम ट्रिम आणि नोनी आणि त्याच्यानंतर हेल्दी अमृत आर्क घेतलं आणि तुम्ही रिकव्हर झाले. आणि आज डॉक्टर साहेबांनी तुमच्यासोबत थेरपी केली. तुमची जी थेरपी केली, तर थेरपीमध्ये तुम्ही किती टक्के चांगला झालात असं वाटायला तुम्हाला, की तुम्ही किती? मला असं म्हणजे कमरेचा इतका त्रास होता असं वाटतंय मला आज मी खूप अशी फ्री झाल्यासारखं वाटतंय मला. किती मिनिटामध्ये? किती मिनिटामध्ये? 1 मिनिटामध्ये अर्धा घंट्यात असं. अर्धा तास झाला की 15 मिनिटं? 15 मिनिटामध्ये. अच्छा. काय लोकांना काय संदेश देऊ शकतात ते, ज्यांनी कमरेचा त्रास आहे, गुडघ्याचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, खूप काही ॲलोपॅथ मध्ये आणि खूप काही हॉस्पिटलमध्ये फिरायला लागले, तर ते बिचारे परेशान व्हायला लागले. आणि तुम्ही बी जसं 1 वर्षापासून परेशान होता तसं ते पण परेशान व्हायला लागले. त्यांना काय संदेश देऊ इच्छितात? ते बी बिचारे परेशान होऊ नये म्हणून त्यांनी असं ॲलोपॅथ मधून जे आहे त्रस्त होऊन ऑपरेशन मध्ये जाऊ नये, त्यासाठी त्यांना काय संदेश देऊ इच्छितात? मी आज सल्ला देईन की त्यांनी आयुर्वेदिक उपचार घ्यायला पाहिजे आणि हेच त्यांनी करायला पाहिजे. बाकीचे डॉक्टरकडे न जाताना इकडे यायला पाहिजे त्यांनी. पक्क? पक्क ना? खरं सांगायला?